नमस्कार, मी प्राध्यापक भाऊसाहेब सुखदेव सोनवणे, राहणार भोकर, तालुका जिल्हा जळगाव। परवा 17 तारखेला शेतकरी जन आक्रोश मोर्चाच्या समितीच्या वतीनं जळगाव जिल्ह्यातील समस्त शेतकरी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली होती। ही धडक याच्यासाठी होती कारण की या जळगाव जिल्ह्यासहित महाराष्ट्र राज्यातील समस्त शेतकरी बांधवांवर अन्याय होत आहे आणि तो अन्याय कशा प्रकारे होतो आहे। एका बाजूने व्यापारी त्यांना छळताय, कमी भाव देऊन, त्यांच्या पिकाला कमी भाव देऊन, त्यानंतर त्यांचा पीक विमा असेल, केळी पीक विमा असेल, त्यांचा केळी पीक विमा अजून सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये वर्ग झालेला नाही। त्यानंतर त्यांचा कापसाचं अनुदान असेल, सोयाबीनचा हमी भाव असेल, उडीद, मूग, कापूस असेल, हे त्यांचं जे उत्पादनचे शेतकरी आहेत त्यांच्यावर खरोखरच या न्याय व्यवस्थेने त्यांना अक्षरशः रडवून सोडलेला आहे। म्हणून मला इथे सांगावंसं वाटतं, अण्णा भाऊंनी त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या कवितेच्या ओळीच्या माध्यमातून, ही न्याय व्यवस्था काहीकांची एक रखेल झाली, ही संसद देखील ही जड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कुणाकडे, कारण की ही न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली। मला सांगायचं आहे या जळगाव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुम्ही ज्या प्रतिनिधींना आपल्या मताच्या माध्यमातून निवडून दिलेला आहे त्याला कशासाठी निवडून दिलेला आहे, कारण की तुमचे प्रश्न, तुमचे हक्क त्यांनी मांडायला पाहिजे, प्रशासनामध्ये बसून त्यांनी मांडायला पाहिजे आणि तुम्हाला न्याय द्यायला पाहिजे। पण काय होतंय, हे जे सत्ताधारी आहेत या सत्ताधारींना तुमच्या मताची किंमत बिलकुल पण नाही, त्यांना तुमच्या व्यथा मांडण्यासाठी वेळ नाही। शेतकरी मेला काय आणि जगला काय त्यांना काहीच फरक पडत नाही। पण हा फरक त्यांना काय पडतो, शेतकऱ्यांच्या वतीनं जर त्यांच्याविषयी कोणी आवाज उचलत असेल, त्यांच्या व्यथा कोणी मांडत असेल, त्यांना कोणी न्याय देण्याची भूमिका जर कोणी प्रशासनाला सांगत असेल, त्यांना कसं दाबायचं, त्यांना कसं दाबून मारायचं, मग यांना माहिती आहे आपण तर याचा विकास करू शकत नाही, या शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही। मग काय करायचं, हे जर यांचे काही शेतकरी प्रतिनिधी असतील, यांचं प्रतिनिधित्व करत असेल तर यांच्यावर राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली जर कोणी मंत्री असेल, पालकमंत्री असेल, यांना विचारून किंवा यांनी सांगितल्यानंतर शेतकरी प्रतिनिधींवर गुन्हे दाखल करा। जर यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल कराल तर हे दाबले जाल। पण मला त्यांना सांगायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे, जर का माझ्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या बांधवांच्या, शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठाला जर हात लावाल तर ते हात कलम केले जातील। म्हणून मला समस्त शेतकरी बांधवांना सांगायचं आहे, हे जे सत्ताधारी आहेत, हे जे सत्ताधारी असतील, महायुतीचं सरकार असेल, हे एक प्रकारे आपल्या जळगाव जिल्ह्यासहित महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांवर राजकीय बलात्कार करत आहे। म्हणून शेतकरी बांधवांनो, आता जागे व्हा। जेव्हा हे आपल्या गावामध्ये येतील आणि त्यांना जागेवर प्रश्न विचारा की आमच्या प्रश्नाचं काय झालं, आमच्या हमी भावाचं काय झालं, आमच्या पीक विम्याचं काय झालं, आमच्या कापूस अनुदानाचं काय झालं, आमच्या सोयाबीनच्या हमी भावाचं काय झालं, हे प्रश्न आपण त्यांना विचारायला पाहिजे। कारण की आपण त्यांना मतदान करून निवडलेला आहे, हा आपला नैतिक अधिकार आहे। नाहीतर येणारा काळ आम्ही तुम्हाला तुमच्या सोबत आहोत, येणाऱ्या काळासोबत आम्ही तुमच्या संघर्षासोबत आहोत। आपण नक्कीच याच्यापेक्षा मोठं आंदोलन उभं करू, असं मी समस्त शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।